आपण पाहताय महाधुरळा. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Credai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects. Where innovation meets elegance. Where the future of living takes shape. From steel to structure. From interiors to inspiration. From homes to lifestyles. Dalan. 30th January to 2nd February 2026. Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दुःखद घटना आज घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला विमानाच्या अपघातात बारामतीत. त्यामुळे गेले अनेक वर्षे, जवळजवळ 30-40 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव, ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीत, विकासात निश्चितपणे अतिशय मोलाचा वाटा उचलला. राजकारणात शब्द दिल्यानंतर तो पाळणारा नेता, प्रशासनावर वचक असणारा नेता, काम करणारा नेता म्हणून अजित पवार यांची निश्चितपणे ओळख होती. आणि या अजित पवारांचा अतिशय वाईट पद्धतीनं अपघाती दुःखद अशी ही घटना आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे. राजकारणात अनेकांचा अशा अपघातात मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजची घटना निश्चितच काळा दिवस म्हणावा लागेल, कारण एक चांगला राजकीय नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. खरं तर भारतात अशा अनेक घटना ज्या घडल्या, त्या विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. जेव्हा आपण आजच्या घटनेचा संदर्भ घेतो तेव्हा भारतात साधारणतः 45 वर्षापूर्वीची ही गोष्ट. 23 जून 1980 नवी दिल्लीत अपघात झाला आणि संजय गांधी यांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. संजय गांधी इंदिरा गांधींचे ज्येष्ठ सुपुत्र, अतिशय आक्रमक व्यक्तिमत्व आणि वादग्रस्तही. त्यांचा अपघात झाला 23 जूनला आणि आजपर्यंत अनेकदा चर्चा हा घात होता की अपघात होता. पण एका अपघाताची ही सुरुवात पुढच्या अनेक गोष्टींना कारणीभूत निश्चितपणे ठरली, कारण संजय गांधी यांचा जो विमान अपघात झाला तो निश्चितपणे वादग्रस्तच होता. त्यानंतर 2001 साली आणखीन एका नेत्याचा, जो भविष्यात भारताचा पंतप्रधान निश्चितपणे झाला असता, माधवराव शिंदे, 30 सप्टेंबर 2001 विमान अपघातात यांचाही मृत्यू झाला. 8 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला, सर्वांचा मृत्यू झाला. काँग्रेसचा हा तत्कालीन युवा नेता, खरं तर वयाच्या केवळ 26व्या वर्षी ते खासदार झाले आणि सलग 9 वेळा खासदार म्हणून निवडून आले. ज्यांना पराभव माहीत नव्हता, पण त्यांचा पराभव एका विमान अपघातानं केला आणि त्यांचं आयुष्य आणि राजकारण दोन्ही थांबवलं. 2009 आंध्र प्रदेशाचे प्रचंड लोकप्रिय मुख्यमंत्री YRS राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघात झाला. दाट जंगलात 3 दिवस हेलिकॉप्टर फरकटत होतं आणि तिसऱ्या दिवशी त्यांचा बेचिराग झालेला मृतदेह आढळला. 2009ला त्यांचाही अंत या अपघातात झालेला आहे. 2011 अरुणाचलचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खाडू यांचाही अशाच विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. अगदी अलीकडच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपा यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. हा विमान अपघात एवढा भयंकर होता की विमानातले सगळे प्रवासी, 250पेक्षा अधिक प्रवासी जागच्या जागी निधन झालं, सगळ्यांचा मृत्यू झाला. केवळ एकमेव प्रवासी वाचला आणि विजय रूपा यांच्यासह सर्वांचा या विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. खरं तर या अशा अनेक अपघातात 7 ते 8 नेत्यांचा मृत्यू विमान अपघातात झालेला आहे. म्हणजे तेलुगू देशम पक्षाचे
नेते आणि लोकसभेचे अध्यक्ष CM बालयोगी जे तेलुगू मुख्य शिक्षण मंत्री होते आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली. भाजप आणि तेलुगू देशम यांची आघाडी करण्यात अतिशय महत्त्वाची ही व्यक्ती होती. त्यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला आहे. साधारणतः 2002 3 मार्च 2002. आपण असं बघितलं की गेल्या अनेक वर्षात विमान अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. अगदी मेघालयचे ग्रामविकास मंत्री साईप्रियन संगमा यांचाही 2004 साली गुवाहाटी इथं हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेला आहे. अगदीच अलीकडे 2021ला भारताचे पहिले संरक्षण प्रमुख बिपिन रावत यांचाही अपघात अशाच हेलिकॉप्टर अपघातात झाला, मृत्यू झाला त्यांचाही. म्हणजे अतिशय ह्या दुर्दैवी घटना आहेत. त्या घटनेत भारताचं भविष्य कायमचं निघून गेलेलं आहे. राजकारणातल्या चांगल्या व्यक्तींचा मृत्यू या विमान अपघात हेलिकॉप्टर अपघातात झालेला आहे. संजय गांधी असू दे, माधवराव शिंदे असू दे, राजशेखर रेड्डी असू दे, दोरजी खाडू असू दे, आंध्रचे बालयोगी असू दे किंवा गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, अशा 8 ते 10 लोकांचा जो काय मृत्यू झाला या विमानानंच त्यांचा घात केला आणि त्यांचं आयुष्य संपवलेलं आहे. KS सौम्या ज्या सूर्यवंशम चित्रपटातली अभिनेत्री, तिचाही असाच विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. OP जिंदाल असू दे, सुरेंद्र सिंह जे हरियाणाचे मंत्री होते 2005 साली, त्यांचाही असाच अपघात झाला आणि त्यात मृत्यू झाला. घटना अनेक आहेत अपघाताच्या, ज्या विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात भारतातल्या काही नेत्यांचा कायमचा या अपघातानं त्यांचा जीवन प्रवास थांबवलेला आहे. त्यामुळं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. खरं तर काम करणारा, शब्दाला जागणारा, माणुसकी जपणारा, दिलेला शब्द पाळणारा हा नेता होता. महाराष्ट्राच्या एकूण राजकीय वाटचालीत, महाराष्ट्राच्या विकासात, महाराष्ट्राच्या प्रगतीत अजितदादांचा वाटा निश्चितपणे होता. कारण जवळजवळ 6 वेळा उपमुख्यमंत्री, अनेक वर्षे मंत्रीपद, अनेक वर्षे आमदार, बारामतीचाच विकास केला असं नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्त्वाचा नेता, महाराष्ट्राच्या विकासातला महत्त्वाचा नेता या अपघातामुळे हिरावलेला आहे. खरं तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना महाराष्ट्र या घटनेनं निश्चितपणे शोकसागरात बुडालेला आहे. कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी. विचार नवीन शेतीचा, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा, अत्याधुनिक शेती अवजारं, बी बियाणं, खतं, कीटकनाशकं, सर्व काही एकाच ठिकाणी. पशुपालन, कुक्कुटपालन, कृषी व्यवस्थापन आणि सिंचन. शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार, कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन. खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशु प्रदर्शन. 400हून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार. महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स, विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी 2026 मेरी वेदर ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.